स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबादमध्ये झाला। त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण घरी खाजगी शिक्षकांकडून घेतले। वयाच्या 15व्या वर्षी शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले आणि हॅरो येथे 2 वर्षे राहिल्यानंतर त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला। या विद्यापीठातून त्यांनी नैसर्गिक विज्ञानात पदवी प्राप्त केली। 1912 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी सरळ राजकारणात उडी घेतली। 1912 मध्ये एक प्रतिनिधी म्हणून ते बांकीपूर काँग्रेसला उपस्थित राहिले। 1919 मध्ये अलाहाबादच्या होम रूल लीगचे ते सचिव बनले। 1916 मध्ये ते पहिल्यांदा महात्मा गांधीजींना भेटले आणि खूपच प्रेरित झाले। त्यांनी 1920 मध्ये उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिल्या किसान मोर्चाचे आयोजन केले। 1920 ते 22 दरम्यान असहकार चळवळीच्या संदर्भात त्यांना 2 वेळा तुरुंगात जावे लागले। सप्टेंबर 1923 मध्ये नेहरू अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस बनले। 1928 साली त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लीगची स्थापना केली। भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून पूर्णपणे वेगळे करणे हा या लीगचा मुख्य उद्देश होता। 1929 मध्ये पंडित नेहरू यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली। 1930 ते 35 दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि काँग्रेसच्या अन्य आंदोलनांमुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला। 1935 दरम्यानच त्यांनी अल्मोडा येथे तुरुंगात असताना स्वतःचे आत्मचरित्र पूर्ण केले। 1940 साली इंग्रज सरकारने भारतावर दुसऱ्या महायुद्धात सहभागी होण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान पंडित नेहरू यांच्या वैयक्तिक सत्याग्रहामुळे त्यांना अटक करण्यात आली, पण ऑगस्ट 1942 मध्ये काही नेत्यांसह त्यांना परत सोडण्यात आले। 7 ऑगस्ट 1942 रोजी पंडित नेहरू यांनी मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत ऐतिहासिक भारत छोडोचा संकल्प सोडला। दरम्यानच्या काळात त्यांना 9 वेळा तुरुंगवास घडला। 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते भारताचे पहिले पंतप्रधान बनले। स्वतंत्र भारतासमोर असणाऱ्या आव्हानांना त्यांनी लिलया पेलले। अनेक अडचणी आणि संकटांना पार करून त्यांनी देशाला पुढे नेण्याचे काम केले। पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस एक सर्वव्यापी पक्ष म्हणून उदयास आला, ज्याने राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकारणात वर्चस्व गाजवले आणि 1951, 1957, 1962 मध्ये निवडणुका जिंकल्या। 1962च्या भारत-चीन युद्धात भारताचा पराभव होऊनही नेहरू हे भारतीय जनतेमध्ये लोकप्रिय राहिले। 27 मे 1964 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने पंडित नेहरू यांचे निधन झाले। त्यामुळे 16 वर्ष 286 दिवसांचा जो आजपर्यंतच्या भारतातील सर्वात मोठा पंतप्रधान काळ होता तो संपला। पंडित नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।